बऱ्याचशा आजाराला मेन बेस असतो की मेंटल स्ट्रेस. पण मला एक खूप मोठा प्रश्न आहे की मन ऍक्च्युली असतं कुठे? म्हणजे मन हे हृदयात असतं हे तर एकदमच चुकीचं आहे. हृदय हा एक शेवटी एक फक्त अवयव आहे. कोल्हापूरची भाषा वेगळी आहे पण ती अस्वच्छ आहे असं म्हणण्याचं काहीच कारण नसतं. पुणेरी माणूस हा तसा ऍक्सेप्टेबल असतो. व्हील ऑफ लाईफ हा एक कन्सेप्ट खूप स्ट्रॉंगली प्रमोट करता. सो त्याच्याबद्दल आमच्याशी बोलाल का थोडा? व्हील ऑफ लाईफ हे व्हिज्युअल असल्यामुळे मला वाटतं असं हो, प्रेझेंटेशन मध्ये दिसतं. ऐकण्यासाठी म्हणून मग त्याला आपण ABCDEFGHI असं मध्ये डिवाइड करू म्हणजे सोपं जाईल. की ए म्हणजे अँझायटी. ऍक्च्युली डॉक्टर HV सरदेसाई त्यांच्या भाषणावर नेहमी हे ABCDEFGHI वापरायचंय. तर आता त्यात मी थोडं माझे मॉडिफिकेशन करून घेतलंय की ते ए म्हणजे अँझायटी, म्हणजे तुमच्या मनाचं डिझाईन म्हणा किंवा मनाला तुम्ही केलेला ताण म्हणा किंवा ताणतणावातनं बाहेर राहण्यासाठी काय करावं हे मॅनेजमेंट करणं. इट इज माइंड मॅनेजमेंट, अँझायटी मॅनेजमेंट. बी म्हणजे बॉडी, त्याच्यामध्ये तुमचं वजन, ब्लड प्रेशर, शुगर हे सगळं. सी म्हणजे सिगरेट अँड अलाइड, म्हणजे कुठलंही व्यसन. हे माझं नेहमीचं असं वाक्य असतं की तंबाखू म्हणा, दारू म्हणा किंवा अजून काही व्यसन आहे ती माणसाच्या मनोरंजनासाठी तयार झालेली, विरंगुळ्यासाठी तयार. पण जेव्हा सिगरेटच तुम्हाला जाळायला लागते किंवा दारूच तुम्हाला प्यायला लागते तेव्हा त्याचा प्रॉब्लेम असतो. सो व्यसन ही एक अगदी धुसर स्टेप असते आणि ती हे व्यसनी असलेला पदार्थ हे माहिती असताना कॉन्शियसली त्याच्या समोर जाणं हा भाग वेगळा आहे. डी म्हणजे सर्वात महत्वाचं आपण म्हटलं की डाएट. मग बहुतेक लोकांना आपल्याला कमी खायला शिकायला लागतं आणि सेकंड हेल्पिंग हे अवॉइड करायचं. आपण घरी पण राईस प्लेट सारखं खावं की एकदा प्लेट भरून घ्यावी आणि ती संपवावी. मग मला हे आवडलं परत घे परत, किंवा पाहुण्यांना आग्रह करणं हे हळूहळू आपल्या ह्याच्यातून जायला पाहिजे असं वाटतं मला. ई फॉर एक्सरसाइज आहे, त्याच्याबद्दल खूप सगळ्यांना बरंच माहिती असतं. पण एक लायनर जर हवा असेल तर 150 मिनिट्स पर वीक एवढा एक्सरसाइज झाला पाहिजे. मग तुम्ही काय कराल, चालणं, फिरणं, सायकलिंग, जॉगिंग, जिम मधला व्यायाम, योगा सगळं मिळून ॲटलिस्ट 150 मिनिटं आठवड्याला, म्हणजे 30 मिनिटाचे 5 सेशन्स हे झालं पाहिजे. आता हळूहळू जे लोक 40च्या वर 50च्या वर आहेत त्यांना रेझिस्टन्स ट्रेनिंग बद्दल अजून जास्त महत्व आलंय. की आता आपण जे बघतो ओल्ड एजचे झालेले मेंदूचे आजार, अल्झायमर आहे, स्मृतिभ्रंश आहे वगैरे, याला तुमचे मसल स्ट्रक्चर चांगलं असणं याला महत्व आहे. म्हणजे तुमचे स्नायू बळकट ठेवणं इज मोर इम्पॉर्टंट टू कीप युअर ब्रेन इंटॅक्ट. त्यामुळे रेझिस्टन्स ट्रेनिंग, थोडं वेट्स म्हणा, जोर बैठका म्हणा, पुशअप्स, पुलअप्स हे करणं, जिथे तुम्ही मसलला ताण देता ते रेझिस्टन्स ट्रेनिंग आणण्याचं आता जास्त एम्फॅटिकली आम्ही सांगतो. एफ हा आवडता विषय सगळ्यांचा, फ्रेंड्स, की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो एक निचरा असतो, म्हणजे इमोशनल नेकेडनेस असतो फ्रेंड्समध्ये, आणि त्यामुळे मग ते सगळ्या गोष्टी सोप्या होतो. आपण घरामध्ये पण असं होतं की तुमच्या जबाबदाऱ्या असतात, सगळ्यांना ओपनली सांगू शकत नाही. तुम्ही घरी आल्यानंतर तुमचे बाहेरचे प्रॉब्लेम घरच्यांना सांगून त्यांचा आनंद खराब करण्यामध्ये काय अर्थ नसतो. पण अशा वेळेला हे सगळं मित्रांचं कंपू महत्वाचं असं आपल्याला ठरतं. त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे ऍक्च्युली फ्रेंड्सचं. न्यूरोट्रान्समिटर्स रिलीज होणं याचं एक केंद्र म्हणजे फ्रेंड्सचा कंपू आहे. जी म्हणजे ऍक्च्युली आहे गॉड म्हणतात काही, किंवा मी तर त्याला ग्रॅटिट्यूड म्हणतो. गॉड म्हणजे प्रत्येक जण गॉड हे असेल. तर ग्रॅटिट्यूड बद्दल हल्ली खूप संशोधन आहे. असं म्हणतं की ट्रू ग्रॅटिट्यूड तुमच्या ह्याच्यात आली तर तुमचं रेझिस्टन्स पॉवर, इम्युन सिस्टीम खूप चांगली होते. आणि ऍक्च्युली तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर आपलं शरीर इतकं कॉम्प्लेक्स मशीन आहे की एखादा अवयव जर चालला नाही तर आम्हा डॉक्टर लोकांना काही आश्चर्य वाटत नाही, पण बाकीच्यांना वाटतं. म्हणजे मशीन जे 100 वर्ष टिकण्यासाठी डिझाईन्ड आहे, त्याच्यामध्ये लाखो बायोकेमिकल रिॲक्शन्स, इतकेच इतकंही केमिकल रिॲक्शन चालू असतात. त्यातलं एखादं काहीतरी चूक होणं इज सो पॉसिबल, म्हणजे पॉसिबिलिटी त्याच्या एवढ्या जास्त आहेत. त्यामुळे असं काही झालं तर आश्चर्य आम्हाला तरी त्याचं वाटत नाही. पण रोज सकाळी सगळी आपली सिस्टीम चालू आहे, आपण हलते चालतो, ह्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड असणं हे अतिशय, म्हणून ग्रॅटिट्यूड असणं निसर्गाला आपण एक दिलेला ती कृतज्ञता भाव आहे की बाबा ठीक आहे आज मी ओके आहे. ही भावना खूप महत्वाची असते. त्याच्या पुढे मग तुमचं चांगलं झालं आणि तुम्हाला यश मिळालं
या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. पण ते तुम्ही आहात आणि तुम्ही ओके आहात हे पण ग्रॅटिट्यूड त्याला पहिली पाहिजे. आणि मग सगळ्या आपण प्रार्थना अमुक तमुक म्हणतात, ऍक्च्युली प्रार्थना इज एक्सप्रेशन ऑफ ग्रॅटिट्यूड. आपण त्याला वेगळं बनवून घेतलंय आपल्याला मिळवण्यासाठी असलेली एक कम्युनिकेशन म्हणून, पण इट इज ऑल एक्सप्रेशन ऑफ ग्रॅटिट्यूड. त्याची फक्त ग्रॅटिट्यूडला खूप वेगळं महत्व आता नवीन मॉडर्न सायन्समध्ये आलं. एच म्हणजे ह्युमर. आता ह्युमर म्हणजे तो आमचा एक फ्रेंड्सचा ग्रुप आहे. आम्ही 50 वर्ष एकत्र आहोत. मेडिकल कॉलेजला 1975 साली आम्ही एंट्री घेतली होती. एक आमच्यातला 8वा जो वर्ध्याला गेला, पण तो सुद्धा असं टचमध्ये असतो. तर हे आम्ही 7 जण पुण्यात असल्यामुळे कंटिन्युअस टचमध्ये आहे. आणि असे ग्रुप असतात की जे 2-4 वर्षांनी भेटतात, ॲल्युमिनाय मिटिंगला भेटतात. आम्ही दर आठवड्यामध्ये एकदा कमीत कमी भेटणारे लोक आहोत. फॅन्टॅस्टिक. आणि तेवढा असून सुद्धा या 50 वर्षामध्ये एकही भांडण झालेलं नाही, एकही असं हे झालं नाही. फक्त प्रेम आणि अफेक्शन हे तिथे चालतं. आणि गुरुवारी आम्ही भेटतो जेव्हा, त्यावेळेला ह्युमर हा एक धागा असतो आमच्या एकमेकांच्या कम्युनिकेशनमध्ये. फक्त विनोद हे जास्त चालतात. स्वतःवर हसणं हे त्याच्यामधलं खूप महत्व आहे. गुरुवारी आम्ही भेटल्यानंतर माझा पोपट कसा झाला या आठवड्यावर याच्यावरच जास्त भाष्य. बाकीकडे सगळेजण सगळे सक्सेसफुल प्रॅक्टिशनर आहेत, त्यांचे विजय होत असतात बाहेर. पण इथे आल्यानंतर फक्त आपले पराभव आम्ही ओपन करून दाखवतो एकमेकांना. आणि खूप ह्युमर बेस्ड असं आमचा समूह आहे. आम्ही 50 वर्ष म्हणजे त्याला पण एक ग्रॅटिट्यूड व्यक्त व्हावी अशीच एक कम्प्लीट ही एंटिटी आहे. 50 वर्षाची फ्रेंडशिप आहे. याचा पुणेरी विनोद सांगायचा झाला मला आवडलेलं आहे की एक बाई स्कूटरवरनं परत येते घरी. ती पार्लरला जाऊन आलेली आहे आणि नवरा तिला काय विचारतोय, त्या पार्लरवरून आली, बंद होता का पार्लर? यापुढे त्याला काही दिवस खायला मिळणार नाही. 3 शब्दामध्ये कसा अपमान करावा ह्याला ह्युमर म्हणतात ना ऍक्च्युली थोड्याशा ह्याच्यात. आता हे जे तुमचे आहे तो इन्शुरन्स आहे की आजकाल सगळ्यांना भरपूर मेडिकल इन्शुरन्स पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हेल्दी आहात तेव्हा तो करावा, म्हणजे तो प्रीमियम तुमचा कमी राहतो. 2 आणि 3 लाखाच्या इन्शुरन्सनी काही होत नाही. म्हणजे आजकाल तुम्ही एखाद्याला ऍक्सिडेंट झाला, 4 दिवस ICUत राहिला तर तुमचे 2-3 लाख उडून जातात पूर्ण. त्यामुळे 1 बेडरूम फ्लॅटला पुण्यामध्ये जेवढं पैसे लागतात तेवढं तुमचं इन्शुरन्स अमाऊंट पाहिजे. म्हणजे यू आर सेफ, म्हणजे रिझनेबली सेफ असं म्हणतो. असं हे ABCD EFGH आहे जे नव्याने आपण शिकलं पाहिजे, आपल्या आचरणात आणलं पाहिजे. त्याला सो कॉल्ड व्हील ऑफ लाईफ. पण याच्यामध्ये याच्यामध्ये आपण एक म्हटलं की आग्रह करायचा नाही. हो, आग्रह करताना हा पुणेकरांनी आत्मसात केलेला विषय. तुम्ही चहा घेऊन आलाच असाल ना. पुणेकरांना खूप सोपं आहे आग्रह. कारण की पुणेकर हा रोजच आग्रह करतो या पद्धतीने. तुम्ही घेऊन आला असाल ना, पाणी देऊ का? हे पुणेकरांनी तुमच्या तब्येतीसाठी येते. पुणेकराचा वाईटपणा नाही आहे याच्यामध्ये. मला पुणेकरांच्या वाईटपणामध्ये पण अभिमान आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर जेव्हा आपण म्हणतो की मित्र हा खूप गरज आहे, त्याचप्रमाणे एक स्टेटमेंट आहे पुण्याचं की निंदकाचे घर असावे शेजारी. हाऊ इम्पॉर्टंट इज दिस स्टेटमेंट? बिकॉज आय लिव्ह विथ दिस थॉट प्रोसेस ऑलवेज की नाही, निंदक पाहिजे तर आपण चांगले राहू शकतो. सो आपलं काय मत होतं त्याच्यावर? अगदीच. म्हणजे आता सपोज हा पॉडकास्ट झाला, त्याच्यानंतर जे चांगले चांगले फीडबॅक येतील त्याहीपेक्षा मी निगेटिव्ह फीडबॅक कडेच बघत राहणार. बरोबर. कारण चांगले फीडबॅक येतात ते आपल्याला आनंद देतात, पण निगेटिव्ह फीडबॅक आपल्याला सुधारायला वाव देतात. त्यामुळे निंदक हा पाहिजेच. आणि आपण निंदकाच्या शहरातच राहतो त्यामुळे असं काही प्रॉब्लेम काही नाही. पण आपले जे खरे मित्र आहेत ते आपले खरे निंदक असतात, किंवा निंदक म्हणण्यापेक्षा आपल्याला इम्प्रूव्ह करायला वाव देतात. त्याच्यामुळे पण खरे मित्र नेहमी तुम्हाला खरा फीडबॅक देतात. त्यामुळे आय थिंक दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. माझंही तेच म्हणणं आहे की तुमचा जो खरा मित्र आहे तो तुमचा खरा निंदक असतो. खरं आहे. आणि की तो ओपनली तुम्हाला आतून बाहेरून ओळखतो, आणि तो त्यांनी ओपनली जर तो तुम्हाला सांगू शकला तरच तो तुमचा मित्र आहे. खरा निंदक हा तुमचा खरा मित्र असेलच नाही. तुम्हाला ही डझंट लाईक यू म्हणून तुम्हाला निंदा करणारे लोक असतात. पण द कॉन्व्हर्स इज करेक्ट. तुम्ही म्हणाल सर की जो खरा मित्र आहे तो तुमचा खरा निंदक असू शकतो. आणि मला ही आपली एक पर्सनॅलिटी ट्रेट माहिती आहे की तुम्ही मित्र ह्या विषयासाठी खूप वेळ देता. आणि टाइम मॅनेजमेंट आपल्या बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये ऐकलेलं आहे मी की टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःसाठी वेळ काढा. सो
आजचे जेव्हा लोक म्हणतात की नाही मला वेळ नाही, तेव्हा ते स्वतःच्या पायावरती खूप मोठा दगड मारून घेतात असं वाटत नाही? 100% म्हणजे ऍक्च्युली खरंच सगळ्यांना हे माहिती असतं, फक्त ते इम्प्लिमेंट करू शकत नाही. मग ते हताश असतात की अरे वेळच मिळत नाही अमुकच, बिकॉज दे आर ड्रिव्हन बाय सम अदर मोटिवेशन असं म्हणूयात. तर टाइम मॅनेजमेंट मी आता एखाद्याला मी सांगितलं 8 वाजता मी येतो आहे, हो, तर तिथे 8ला पोचणं सर्वांच्या दृष्टीने ते इम्पॉर्टंट. त्यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट असायलाच लागते कुठे. तर मी असं एक डिवाइड करतो 24 तासाचं माझं हे, की तुमचं मेन काम, सपोज एखादा अगदी बिझी माणूस आहे तर त्याला 10 तास असं धरूयात. बरोबर. 10 तास इज ह्यूज टाइम. म्हणजे 10 तास खरंच सगळ्यांनी काम केलं तर देश कुठल्या कुठे जाईल, खूप पुढे जाईल. म्हणजे आपल्या इन्फोसिसच्या मूर्तींना पण कंप्लेंट करायची जागा राहणार नाही, इतकं होईल ना. तर 10 तास धरूया आपण काम केलं. त्याच्यानंतर 1-2 तास एक ब्रेक धरू आपण, म्हणजे जनरस टाइम डिस्ट्रीब्युशन. ब्रेकमध्ये तुम्ही काही पण म्हणा, थोडं रिलॅक्सेशन म्हणा, हॉबी म्हणा, किंवा जेवलं झोपलं हे सगळं त्याच्यामध्ये 7 ते 8 तास झोप धरू, म्हणजे 20 तास झाले. हे तिन्ही मेजर आयटम झाल्यानंतर तुम्हाला 4 तास रोज आहेत. मग 1 तास व्यायाम असेल, 1 तास फ्रेंड्स अँड फॅमिली असेल, 1 तास हॉबी असेल, आणि तरी सुद्धा 1 तास शिल्लक. म्हणजे 24 तासामध्ये 10 तास काम करून मग 10 तास हे गृहिणीचं पण 10 तास काम असेल ना. असं नाही मला वाटतं की वर्किंग मॅन वर्किंग वुमनचं नाही, घरामध्ये त्या प्रॉब्ली जास्त बिझी असतात. तर हे सगळं जर टाइम असं धरलं तर तुम्हाला रोज एवढा वेळ असतो. मग याची 1-2 आठवड्याची कॅप्सूल केली आपण, तर रोज आपण काय फॅमिली फ्रेंड बरोबर 1 तास घालवणार नाही. त्यामुळे 2 आठवड्यामध्ये तुम्हाला 5-6 तास फ्री मिळू शकतो. तर 2 आठवड्यात तुम्ही रोज काही हॉबीसाठी वेळ घालवणार नाही. त्यामुळे तुम्हाला 2 आठवडे परत 5-6 असं तुम्हाला वेळ काढलं तर तुम्हाला बघायचंय धुरंधर 26 मार्चला तुम्ही जाऊन बघू शकता. तुमचं टाइम मॅनेजमेंट असं होऊ शकतं की ज्यामुळे तुम्हाला फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा आहे, परफेक्ट, कोणाच्या तरी लग्नाला जायचंय, कोणाच्या तरी डेस्टिनेशन वेडिंगला जायचंय, हे सगळं तुम्हाला करता येतं जर तुम्ही टाइम मॅनेज असाल तर. आणि स्वतःसाठी वेळ हा एक त्यातला वेगळा भाग आहे. सगळ्यांसाठी वेळ म्हणजे सोसायटीसाठी वेळ हा पण त्याच्यामध्ये भाग येतो जर तुम्ही टाइम मॅनेज असाल तर. आणि फॅमिलीची डेफिनेशन आता बदलली आहे की तुम्हाला, कारण की आता एकच मुलं असतं बऱ्याच लोकांना, त्याच्यामुळे जे रिलेशनशिप्स आहेत की काका, मामा, आत्या, मावशी, हे सगळे रिलेशन आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम संपतील. हो. तर हाऊ डज दिस सिस्टीम, और कारण की त्याच्यामुळे कदाचित पाश्चिमात्य देशामध्ये अंकल आणि आंटी हे शब्द आले, कारण की त्यांना माहीत नव्हतं की मावशी आहे का मामा आहे का काय, पण ते अंकल आंटी. तर भारतातही हे होणार आता? ते उघड दिसतच आहे आपल्याला, होतच आहे, ऑलरेडी होत चाललंय. आणि दॅट इज ऑल रिलेटेड टू कमी मुलं असण्याचा जो प्रघात आहे त्याच्यामुळे. आणि तो आपल्या देशाला फार महत्वाचा होता गेले 15-20 वर्ष तसं होणं, कारण पॉप्युलेशन एक्सप्लोजन होत होतं. म्हणून फॅमिली प्लॅनिंग किंवा कमी मुलं असणं हा एक देशाची गरज होती आणि ती त्याप्रमाणे आपण आलोय आता. पण माझ्या मते कमी मुलं असण्यापेक्षा सेल्फ सेंटर्ड अपब्रिंगिंग झालं. त्या कमी मुलं असल्यामुळे त्यांना एवढं कौतुक आणि एवढं त्यांचं सगळं हे होतं, त्यांना पाहिजे ते मिळवून देणं अमुक तमुक, की त्यामुळे मूल हे सेल्फ सेंटर्ड तयार होतं. हीच मिस्टेक वेस्टर्न सोसायटीने केली. सगळेजण सेल्फ सेंटर्ड असल्यामुळे पण इट डझंट मॅटर तुमचे आई वडील काय करतात वगैरे ह्याच्यामध्ये. पण एक फेल्ड मॉडेल आहे ते वेस्टर्न सोसायटीमध्ये. आपण विदारक परिस्थिती आहे ओल्ड लोकांची म्हणा, किंवा आपल्याकडची जी एक जिव्हाळा आहे फॅमिली मधला तो तर मेंटेन व्हायला पाहिजे. कमी लोक असतील तर माझी तर अशी खूप कल्पना आहे की लोकांना हल्ली सो कॉल्ड प्रायव्हसी पाहिजे असते. काय प्रायव्हसी काय असते मला खरं तर माहिती नाही, पण सोसायटीजमध्ये राहतात मोस्ट लोक आजकाल. असं म्हणू की 90% लोक आपल्या अपार्टमेंटमध्ये वगैरे राहणारे असतात. तर एकाच सोसायटीमध्ये त्याच फॅमिलीमधल्या 2-3 फ्लॅट घेतले तर तुम्ही चाळीसारखं पूर्वी की तुम्ही वेगळे पण राहताय आणि एकत्र पण राहताय. तुमची सपोर्ट सिस्टीम इमोशनल, फायनान्शियल, फिजिकल या सर्व सपोर्ट सिस्टीम इंटॅक्ट राहतात. आणि नवीन जन्माला येऊन वाढणारं जे मूल आहे ते अतिशय सिक्युअर मनस्थितीमध्ये निर्माण होतं. म्हणजे त्याच्या मनामध्ये फडफड नसते की बाबा फारसं अरे मी एकटाच आहे, मला हे झालं तर काय, मला ते अशी न येता एका सपोर्ट सिस्टीम मध्ये तो तयार झाला तर मनाचा एक स्थैर्य त्याला येतं. सो ते असणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता समजा असं नाहीच आहे की मुलं नाही आहेत किंवा एवढी किंवा एका सोसायटीवर राहण्याची परिस्थिती नाही, अशा वेळेला समानशील मित्रांनी एका अपार्टमेंटमध्ये तुम्ही हे गेलं पाहिजे.
तुम्ही तुमचा ग्रुप जो आहे इट इज लाईक अ कम्युन लिव्हिंग किंवा कम्युनिटी लिव्हिंग. ओशनच सगळी सिस्टीम तशीच होती बेस्ट, की कम्युन सिस्टीम म्हणजे त्या एरियामधले त्या लोक एक्सपर्ट असतात. काही काही जण एखादा माणूस आहे पण तो मुलांची खूप छान काळजी घेऊ शकतो, बरोबर, किंवा अशा प्रकारचं. तर असं जर तुम्ही 4 जणांच्या मित्रांचा ग्रुपनी एकत्र अपार्टमेंटमध्ये राहायला लागला तरी सुद्धा तुमचं सोसायटी लिव्हिंग खूप छान होऊ शकतं. फर्स्ट चॉईस शुड बी फॅमिली मेंबर्स स्टेईंग टुगेदर इन सेपरेट अपार्टमेंट्स. आणि तसं नसेल तर ऍटलिस्ट मित्रांनी प्लॅन करून 40च्या जवळ 50च्या जवळ असे 2-3 फ्लॅट एकत्र घेतले तर आय थिंक इट्स गोइंग टू बी व्हेरी गुड. म्हणजे शेजारचा कोण आहे माहितीच नाही, अमुकच नाही असं न होता ते शेजार तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह तुमचा फॅक्टर होऊन जातो, तुम्हाला बळ देतं ते शेजार. कारण की आज बऱ्याचशा वेळी असं ऐकण्यात येतं की बाबा हे शेजारच्या काकू आहेत ते 3 दिवसापूर्वी गेल्या पण त्यांच्या कामवाल्या बाईला 2 दिवसानंतर समजलं. म्हणजे व्हॉट आर वी डुईंग. सॅड. आणि ह्याच्यासाठीच आम्ही भाऊ बहीण जे आहोत पुण्यामध्येच राहतो आम्ही सगळेजण. वी एन्श्युअर दॅट वन्स अ वीक इन द इव्हनिंग विथ आवर रिस्पेक्टिव्ह स्पाउसेस आम्ही कॉफीसाठी भेटतो आणि वी स्पेंड दॅट ह्युमर, टुगेदरनेस, एक्सचेंज ऑफ थॉट्स आणि फॅमिलीचं बॉन्डिंग. आणि इफ रिक्वायर्ड हेल्प. आणखी थोड्या दिवसांनी असं होईल की बाबा हा माणूस कोण आहे असा हा मुलगा विचारेल की बाबा हे कोण आहे, त्यांना मी का प्रश्न विचारतो किंवा तो माणूस मला का प्रश्न विचारतोय. आणि त्याचप्रमाणे आम्ही आमच्या फ्रेंड्समध्ये तर आम्ही क्लिअरली सांगितलेलं आहे की आमचा मुलगा मुलगी कुठे दिसले आणि तुम्हाला ते चांगलं किंवा वाईट काय असतं तरी कृपया त्याला थांबवा, त्याच्याशी बोला, चांगलंही बोला वाईटही बोला, पण अँड वी प्रॅक्टिस दॅट की बाबा नाही मित्राचा मुलगा मुलगी कुठे दिसले तर प्लीज त्यांच्याशी बोला. कारण की त्यांच्यासाठी त्यांना ते आवडते का नाही आवडतं याचा विचार करू नका. यू आर नॉट इंट्रुडिंग ऑन देअर प्रायव्हसी. आमच्या मुली आता साधारण 37 and 42 वयाच्या, त्यांना तर आमच्या सिनियर ग्रुपशी बोलायला अतिशय आवडतं. हो, त्यामुळे तुम्ही एकदम प्रसन्न अशा स्टेजला पोहोचलेले आहेत आयुष्याच्या. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही बोलतो त्यावेळेस सगळ्यांचे प्रॉब्लेम्स हे ते अमुक तमुक लोन डिव्हर्सेस हे सगळं चालतं. पण तुमच्यामध्ये आल्यानंतर एकदम सुकून असतं. व्हेरी गुड. यू आर ऑल पोचलेली लोक आहात तुम्ही. आणि त्याच्यामुळे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आमची मुलं अशी आहेत की त्यांची लग्न झालेली आहेत किंवा लग्नाच्या स्टेजला आहेत. आय एम अ ग्रँडफादर ऑल्सो. सो पण आमची मुलं पण जेव्हा त्यांचं फंक्शन प्लॅन करतात तेव्हा ते सर्वात आधी त्यांच्या लिस्टमध्ये आमच्या मित्रांचं नाव टाकतात, त्यांच्या मित्रांच्या आधी. सो दॅट्स अ व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर अस की नाही. अँड दिस इज हॉट कम्युनिटी लिव्हिंग इज, आय बिलीव्ह. दिस इज इम्पॉर्टंट. पण हे सध्या या सॅटेलाइट फॅमिलीमुळे हे खूप विखुरत चाललंय. पण तसंच एक आता आपण दोघे जण बरेच दिवसांनी भेटलो म्हणा किंवा रेअरली भेटणार, पण तरी सुद्धा वी आर टॉकिंग ऑफ द सेम थिंग. तसं आय एम शुअर असं कॉन्शियसली असा विचार करणारे लोक असणारच आहेत. सो वी जस्ट हॅव टू कीप टॉकिंग अबाउट इट. येस. सो आय थिंक पुण्याच्या सगळ्या टॉक शोमध्ये त्यांनी फॅमिली हा विषय, कोणताही विषय असो, पण त्यांनी फॅमिली आणि फ्रेंड्स हे डबल एफ जे आहेत फास्ट फॉरवर्ड न करता ह्या 2 वरती खूप जास्त त्यांनी कंपल्सरी हा विषय त्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे बिझनेस मीट असो किंवा डॉक्टर्स मीट असो, त्यांनी ह्याच्यावरती वेळ घालवायला पाहिजे. यू हॅव टू प्रीच दिस. आणि डॉक्टर साहेब, आपलं व्हॉट इज दी फेवरेट फूड दॅट यू लाईक टू ईट? तुम्हाला उत्तर हवंय का खरं उत्तर हवंय? मला खरं उत्तर पाहिजे डॉक्टर. मला ना घरी बनवलेला पोळी भाजी भाकरी, फॅन्टॅस्टिक, आमटी, वरण, दही, ताक, कोशिंबीर हेच आवडतं. आणि स्वीट मला लागतं असं अजिबात नाही. त्यामुळे मी आय एम हॅपी विथ दिस काइंड ऑफ गरम गरम फूड. मी असं म्हणतो ना की एक गुलाबजाम खाणं हा आनंद आहे, पण असं घरी केलेलं बसून खाणं हे समाधान आहे. सो वन वुड वॉन्ट दॅट समाधान मोर दॅन. आणि आपण आता आपल्या एका ह्याच्यामध्ये मी ऐकलं की सिगरेटीपेक्षा साखर जास्त घातक आहे. भारतामध्ये आता तो एपिडेमिक पेक्षाही जास्त प्रपोर्शनमध्ये डायबेटीस चालू आहे. आणि साखर खाल्ल्याने डायबेटीस होतो असं नाही, पण साखर इटसेल्फ इज अ इन्फ्लमेटरी एजंट. म्हणजे तुमची ब्लडमधली शुगर वाढवली की ते अन्ननलिकेचं इन्फ्लमेशन किंवा दाह निर्माण करतं. इट बर्न्स द आर्टरी फ्रॉम इनसाइड. आणि त्याचा दाह झाला की मग त्याच्यावर कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन वगैरे. मी आता खूप दुसरे आजार पण इन्फ्लमेशन बेस्डच असतात. म्हणजे आर्थरायटिस, संधिवात असो, आर्थरायटिस, हे सगळे इन्फ्लमेशन बेस्ड. सो हे इन्फ्लमेशन देणारं वन ऑफ द चीफ प्रोडक्ट इज डायरेक्ट शुगर्स. त्यामुळे मग सिगरेटपेक्षा ते असं लोकांना ते त्याचं गांभीर्य कळावं म्हणून ते केलेलं एक वाक्य आहे. तसा तो नॅचरल प्रोडक्ट त्यातल्या त्यात बरे असतात. म्हणजे फळांमधली शुगर वगैरे, पण जे माणसाने तयार केलेले त्याच्यामध्ये. आणि
गुळ हा काही वेगळा असतो असं नाही. लोकांची एक कल्पना असते गुळ हा इक्वली बॅड असतो, कारण तो सुद्धा मॅन मेडच आहे असं बघायला गेलं तर. पण थोडा कमी प्रोसेसचा असतो. हा बरोबर. आणि मग शुगर पार्ट इज द सेम. आणि सध्या आता सगळीकडे पुण्यामध्ये 2 प्रकारचे, अमृततुल्य हा पुण्याचा विषय, चहा हा पुण्याचा विषय. पण आता जेव्हा पुणेकराला तुम्ही तंदुरी चहा आणि गुळाचा चहा हे जे कन्सेप्ट आणतात, तर ह्याच्यामुळे काय म्हणजे व्हॉट आर वी ट्राईंग टू अचीव्ह? आय थिंक ते एक मार्केटिंग गिमिक आहे. हो, सक्सेसफुल होईलच असं नव्हे. बरोबर. पण एक त्यांनी कल्पना फ्लोट केल्यानंतर त्या टाईपचं मार्केट त्यांना मिळत असावं, आणि मग ते सक्सेस झालं, एकाचं सक्सेस झालं म्हणून मग दुसरा तो आणत जातो. त्या कल्पना किती चांगल्या आहेत किंवा किती चविष्ट आहेत हा भाग वेगळा होतो, पण त्या कल्पनेला साजेसं त्यांचं मार्केट त्यांना मिळत राहतं. आजच्या जगामध्ये AI अँड रोबोटिक्स हा एक खूप मोठा विषय चालू झालेला आहे, की ज्याच्यामध्ये मेडिकल शास्त्रामध्ये पण, मेडिकल सायन्समध्ये पण त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये रेफरन्स दिला जातो आणि वापर केला जातो. आणि त्याच्यामुळे पेशंट हा बरेचशा वेळ स्वतःला वाटतं की मी स्वतःचं निदान करून आलोय, तर डॉक्टरने मला फक्त औषध द्यावं. असं एकतर चालतच नाही, कारण AI अजूनही त्यातला इंटेलिजन्स ऑफ इंटेलिजन्स AI मध्ये नसतो, किंवा त्यातली भावनिक भाग नसतोच त्याच्यामध्ये. पण ते सेम इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज. ओके, इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज. त्यामुळे नॉलेज हे त्या प्रोफेशनलकडे असतील, त्याच्या एक्सपिरियन्समुळे किंवा याच्यामुळे. AI तुम्हाला त्यातलं इन्फॉर्मेशन चांगलं देऊ शकेल आणि त्याचं इंटरप्रिटेशन देऊ शकेल, पण तुमचा जो प्रोफेशनल तुम्ही निवडाल तो त्याच्या इंटेलिजन्सने तुम्हाला उत्तर देईल. सो म्हणून AI इज ऑल राईट. दोघांनी, डॉक्टरनी आणि पेशंटनी समोर AI ठेवून डिस्कशन करावं, पण निर्णय जो आहे हा डॉक्टरनी घ्यावा, कारण की त्याचं जजमेंट किंवा त्याच्यासाठी आपण त्याच्याकडे गेलेलो असतो. एखाद्या इन्शुरन्सच्या माझ्या मित्राकडे मी गेलो आणि म्हणलं माझ्याकडे एवढे पैसे आहेत, आणि तो म्हणाला हे बघ, हे 3 पर्याय आहेत आणि तुला पाहिजे ते तू चूज कर. तर मी म्हणलं मी तुझ्याकडे कशाला आलोय? माझी जी रिक्वायरमेंट जी तुला माहिती आहे त्याच्यातनं ह्या 3तला कुठला बेस्ट पर्याय तो निवडण्यासाठी मी तुला निवडलंय. त्यामुळे हे जे असतं ना की अमेरिकन वे ऑफ थिंकिंग, सी दीज आर 2 ऑप्शन, यू चूज व्हॉट यू लाईक. चूज यू लाईक म्हणजे तू बसलास कशाला त्या खुर्चीमध्ये, असं माझा नेहमी प्रश्न असतो. त्यामुळे अमेरिकन वे ऑफ प्रॅक्टिस हे एकदम घाणेरडं आहे असं मला वाटतं. जरा हार्श वर्ड आहे, पण तो सगळा ना डॉक्टरनी स्वतःला लॉ पासून वाचवण्यासाठी केलेला प्रकार. 4 ऑप्शन दिले होते मी, पेशंटनी हे चूज केलं, त्यामुळे मग मी जबाबदार नाही अशी त्यातली भावना असते. तर तसं न होता आपल्याकडे डॉक्टर हॅव टू बी मोर प्रोएक्टिव्ह म्हणा, किंवा मोर इन्व्हॉल्व्ड विथ द पेशंट. AIचा असूर जरूर वापर होईलच, डॉक्टरनी तो करावा, पण जजमेंट देताना त्यांनी त्याच्या आतून येणाऱ्या भावनातून आणि इंटेलिजन्स मधनं तो जजमेंट द्यायला हवा. आणि रोबोटिक सर्जरी, येस, ऍक्च्युली असं म्हणतात साधारण 55 वयानंतर सर्जनचे हात एकदम स्टेडी नसतात जेवढे पाहिजे तेवढे. पण सर्जन हा सर्वच डॉक्टर प्रत्येक वर्षाबरोबर बेटर आणि बेटर होत जातात बाय वे ऑफ देअर जजमेंट्स आणि एक्सपिरियन्स. तर मग अशा एका खूप एक्सपिरियन्स सर्जननी समजा रोबोचे हार्ट वापरले की जे एकदम स्टेडी आहे. त्यांनी असं झालं की या इथून इथपर्यंतच्या एरियामध्ये एक 10 स्टिचेस घे, तो रोबो ट्रक असं करतो आणि ते इक्वल एकदम छान स्टिचेस घेतो. तर हा जो स्टेडीपणा आहे हातात, किंवा रोबोला खूप कमी जागा लागते, सर्जनला मोठं व्हिजन लागतं, त्याच्या तो एंडोस्कोपिकला आतून करू शकतो. तर याचा ॲडव्हान्टेज घेऊन एक्सपिरियन्स सर्जननी जर रोबोटिक सर्जरी वापरली, म्हणून ती पॉप्युलर झालेली आहे. प्रिसिजन आहे, आणि त्याला जर आपण करेक्ट इंडिकेशन दिली तर छान सर्जरीज होऊ शकतात. आणि खूप सपोज एल्डर सर्जन आहे ज्याचे हात स्टेडी नाहीत, पण रोबोचे स्टेडी हात वापरले तर सर्जरी उत्तम होऊ शकते. असं म्हणजे एक्सपिरियन्स, नॉलेज आणि टूल म्हणून रोबो, मेकॅनिकल स्टेबिलिटी म्हणून रोबो. माझा एक मित्र कॅनडामध्ये डॉक्टर आहे, पण तो मला फर्स्ट व्हॉट्सअप मेसेजवरती, फर्स्ट व्हॉट्सअप कॉलवरती अवेलेबल. जसं आम्ही म्हणतो की लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल असेल तेव्हा 3 तासापेक्षा जास्त चालू नका, 3 तासानंतर ब्रेक घ्या. तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली, तुम्ही ओव्हरटेक केलं बिझनेसमध्ये जसं करतो तसं, आणि परत मिडल लेन मध्ये असं करत गेलात तर तुम्ही मुंबईला चांगल्या वेळात आणि सेफली पोहोचा. सगळ्या कला पुण्यामध्ये अजून आहे, आजही तांबटाळी पुण्यामध्ये व्हॅलिड आहे. कोणी विचारलं की सेटल व्हायला पुणे कसं आहे, मी म्हणतो बेस्ट. जो बाहेरून येऊन पुण्याला नावं ठेवतो त्याच्यावरती माझा खूप आक्षेप असतो, कारण की आमच्या शहरामध्ये जे चांगलं आहे
हे तुला माहित नाही, त्याच्यामुळे वाईट बद्दल बोलायची तुला मुभाच नाही. हाऊ कॅन यू टॉक बॅड अबाउट माय सिटी.